नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आणि मानव संसाधन संचालिका प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर पी देशपांडे, संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर सौ सुहासिनी संत, डॉक्टर महेश औटी आणि सर्व बंधू भगिनींनो, सर डॉक्टर मौस गोसावी सरांचं विचारधन या विषयावर आपल्याशी संवाद साधायला मला समाधान होतं आहे. नुकतंच 9 जुलै 2024 रोजी आदरणीय सर डॉक्टर मौस गोसावी यांचा पहिला स्मृतिदिन हा नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये पार पडला. या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांची तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचीही भाषणं झाली. या सर्वांच्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की सर जरी आज आपल्यामध्ये हयात नसले तरी त्यांनी आपल्याला जी जीवनमूल्य दिलेली आहेत, त्यांनी जे विचारधन आपल्याला दिलेलं आहे ते आपल्यासोबत कायम राहणार आहे. त्यामुळे या विचारधनाच्या अनुरूप आणि त्यांनी दिलेल्या जीवनमूल्याच्या वाटेने आपण जर सातत्याने वाटचाल करत राहिलो तर खऱ्या अर्थानं त्यांना दिलेली ती आदरांजली ठरेल. आणि म्हणून मला आपल्यासमोर सर डॉक्टर मौस गोसावी यांचं विचारधन या विषयावर आपल्याशी संवाद साधायला मी प्रारंभ करतो. सर्वप्रथम सरांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आदरणीय सर डॉक्टर मौस गोसावी यांनी आम्हाला जे विचारधन दिलं त्याच्यातले मुख्य विचार मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर सादर करीत आहे. आदरणीय सर डॉक्टर मौस गोसावी यांच्याशी मी माझ्या विद्यार्थी दशेपासून संबंधित आहे. 1975 ते 1982 या काळामध्ये मी नाशिक रोड महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि त्यावेळी सर जेव्हा नाशिक रोड महाविद्यालयामध्ये विविध निमित्तानं यायचे त्यावेळी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी पहिल्या रांगेमध्ये आणि पहिल्या बाकावर उपस्थित राहायचो. विद्यार्थी दशेपासूनच मला त्यांची भाषणं ऐकायची आवड लागलेली होती आणि त्यानंतर जून 1982 मी प्राध्यापक म्हणून नाशिक रोड कॉलेजच्या माध्यमातून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेवेमध्ये रुजू झालो आणि त्यानंतर सरांच्या माझ्या वेळोवेळी गाठीभेटी घडत गेल्या आणि गेले 42 वर्षांचा त्यांचा माझा जो प्रदीर्घ सहवास होता त्यातून मला त्यांचं विचारधन खूप जवळून अनुभवायला मिळालं आणि त्यांनी दिलेली जीवनमूल्य ही देखील मला खूप प्रकर्षाने लक्षात आली. सरांबद्दल पहिली गोष्ट सांगायची म्हणजे ते ज्याप्रमाणे एक थोर विचारवंत होते त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ते एक थोर आचारवंत देखील होते. विचारवंत आपल्याला अनेक आढळतात, परंतु आपल्या विचाराप्रमाणे चालणाऱ्या व्यक्ती आणि आपल्या विचाराप्रमाणे आचरण करणाऱ्या व्यक्ती फार थोड्या असतात आणि या थोड्या व्यक्तींमध्ये आदरणीय सर डॉक्टर मौस गोसावी यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागेल. म्हणून ते एक थोर विचारवंत जसे होते त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ते थोर आचारवंत होते हे मला इथं प्रामुख्याने सांगितलं पाहिजे. सरांनी आम्हाला जो पहिला विचार दिला किंवा पहिलं जे मूल्य शिकवलं ते म्हणजे हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा होय. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्व आपण जर कशाला दिलं पाहिजे, सर्वात प्राधान्य जर कशाला दिलं पाहिजे तर ते आपण आपल्या आरोग्याला दिलं पाहिजे आणि आपण संपूर्ण आयुष्यभर आरोग्य संपन्न राहिलं पाहिजे. त्यासाठी आरोग्याची जोपासना आपल्याला कशी करता येईल, आपल्या आरोग्याचं संवर्धन आपल्याला कसं करता येईल यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करायला हवेत असं ते नेहमी आपल्याला सांगत. आणि म्हणून आरोग्यम धनसंपदा हा त्यांनी दिलेला पहिला विचार आपण सर्वांनी आचरणात आणला पाहिजे असं मला वाटतं. आणि आरोग्य कसं सांभाळायचं त्याबद्दल देखील ते सांगायचे की मित आहार घेतला पाहिजे, मित भाषण केलं पाहिजे, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये सात्विकता असली पाहिजे, पुरेशी विश्रांती आपण घेतली पाहिजे आणि सतत कार्यरत राहिलं पाहिजे. रोज काही वेळ योगा, प्राणायाम, वॉकिंग, सायकलिंग यासारख्या व्यायामाला दिला पाहिजे. आपलं रोजचं जेवण, ब्रेकफास्ट, चहापान
हे वेळच्या वेळी केलं पाहिजे. ही जर पथ्ये आपण पाळली तर निश्चितपणे आपण आपल्या आरोग्याचं संवर्धन करू शकू. त्यांनी दिलेला दुसरा महत्त्वाचा विचार म्हणजे आपल्या मनाचं व्यवस्थापन हे आपल्याला करता आलं पाहिजे. ते नेहमी सांगायचे की व्यवस्थापन शास्त्राच्या अनेक शाखा आहेत. मग त्याच्यामध्ये फिनान्शियल मॅनेजमेंट आहे, म्हणजेच आर्थिक व्यवस्थापन आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, म्हणजे मनुष्यबळाचं व्यवस्थापन आहे. कॉम्प्युटर मॅनेजमेंट आहे, संगणक व्यवस्थापन आहे. अशा अनेक व्यवस्थापनाच्या शाखा आहेत. परंतु व्यवस्थापनाची सगळ्यात महत्त्वाची शाखा जर कोणती असेल तर ती म्हणजे माइंड मॅनेजमेंट होय. म्हणजे आपल्या मनाचं आपल्याला व्यवस्थापन हे करता आलं पाहिजे. आणि मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं जेव्हा मी त्यांना विचारायचो त्यावेळी ते सांगायचे की आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार असले पाहिजेत. काही कारणामुळे एखादा नकारात्मक विचार आपल्या मनाला भेडसावू लागला तर लगेचच तो मनातला नकारात्मक विचार आपण बाहेर काढून टाकला पाहिजे आणि त्या ठिकाणी सकारात्मक विचारांचा प्रवेश कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपण नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. आपण तर प्रयत्न केले पाहिजेतच, परंतु प्रयत्न करत असतानाच आपण सदैव आशावादी जर राहिलो तर निश्चितपणे आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होतं असं ते सांगायचे. त्यामुळे असा जर सकारात्मक विचारांचा प्रवाह आपल्या मनामध्ये कायम जर आपण तेवढं ठेवला तर आपलं मन नेहमी प्रसन्न राहू शकतं आणि आपल्या मनाचं आपल्याला व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्यांनी दिलेला तिसरा विचार म्हणजे मनाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर आपल्याला करता यायला हवा. म्हणजेच बुद्धीच्या सहाय्याने आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला हवं आणि आपण आपल्या मनाचं नियोजन करायला हवं. कारण बुद्धी ही आपल्या मनापेक्षा देखील श्रेष्ठ आहे असं ते नेहमी सांगायचं. आणि बुद्धीमध्ये देखील सत्सद विवेक बुद्धी ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये विवेकबुद्धी ही नेहमी जागरूक ठेवली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. विवेकबुद्धी आपण एकदा जागरूक ठेवली की विवेकानं वागणं हे आपल्याला सहजपणे शक्य होतं. सर्व गोष्टींचं तारतम्य बाळगणं आपल्याला सहजपणे शक्य होतं. आणि सत्सद विवेकबुद्धी याचा अर्थ चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे आपली बुद्धी आपल्याला नेहमी सांगत असते. त्यामुळे अशा बुद्धीचा आपण आदर केला पाहिजे आणि बुद्धीच्या सहाय्यानं आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. भावना या प्रत्येक व्यक्तीकडे असतात, पण आपण भावनांच्या भरात वाहून जाता कामा नये. आपण अति भावनाप्रधान असता कामा नये. मात्र आपण संवेदनशील जरूर असलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या संवेदनांशी आपण सहमत होऊ शकलो पाहिजे. एम्पथी ही आपल्याला दर्शवता आली पाहिजे. आणि म्हणून बुद्धीच्या सहाय्यानं भावनांचं नियंत्रण करणं हा एक नवीन विचार सरांनी आम्हाला दिलेला आहे. सरांनी दिलेला त्यापुढचा विचार म्हणजे की आपल्या आसपासच्या परिस्थितीमध्ये व्यक्तींमध्ये हा सातत्यानं बदल होत असतो. बदल हा जीवनाचा अपरिहार्य असा भाग आहे. पण या बदलांना आपण सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरं गेलं पाहिजे. या बदलांना आपण आत्मसात केलं पाहिजे. किंबहुना या बदलाचं आपण नेतृत्व केलं पाहिजे आणि या बदलाला योग्य दिशा देण्याचं सामर्थ्य आपण आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये बदल अपरिहार्य आहे, मात्र आपण बदलांना सामावून घेतलं पाहिजे आणि बदलांचं नेतृत्व समर्थपणे करायला शिकलं पाहिजे. हा सरांनी आणखीन एक विचार आम्हाला दिला, तो आम्ही इथे लक्षात घेतला पाहिजे. सरांनी दिलेलं आणखीन एक जीवनमूल्य म्हणजे नॉलेज इज पॉवर. ज्ञान हीच खरी शक्ती आहे. आपण अनेक प्रकारच्या सत्ता पाहिलेल्या आहेत. राज्यसत्ता पाहिलेली आहे, समाजसत्ता पाहिलेली आहे, धर्मसत्ता पाहिलेली आहे. पण खऱ्या अर्थानं जर सत्ता कुठली असेल मानवी जीवनावर राज्य करणारी तर ती म्हणजे ज्ञानसत्ता होय. आणि ज्ञानसत्तेच्या पुढे राजसत्ता, धर्मसत्ता ही देखील तुलनेनं फिकी पडू शकते. म्हणून ज्ञान हीच आपली शक्ती आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्यासाठी विविध विषयांचं ज्ञान आपण प्राप्त केलं पाहिजे. ते पुढं असंही सांगायचं आहे की विविध विषयांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. ग्रंथ आणि सत्संग या दोन गोष्टींना आपण आपलंसं केलं पाहिजे. सद्ग्रंथ आणि सत्संग या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत. सद्ग्रंथ याचा अर्थ चांगल्या ग्रंथांचं वाचन करणं, वाचन करून त्याचं मनन करणं आणि परिशीलन करणं.
हे जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे सत्संग याचा अर्थ चांगल्या व्यक्तींच्या सहवासात आपण नेहमी राहिलं पाहिजे, त्यांच्याशी आदानप्रदान केलं पाहिजे विचारांचं, भावनांचं, आणि त्यांच्याशी चर्चा करून आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. त्यामुळे चांगल्या आणि सात्विक व्यक्तींचा सहवास आणि चांगल्या ग्रंथांचा सहवास या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाला आकार देतात. हे जीवनमूल्य सरांकडून आम्ही शिकलेलो आहे. सरांनी आम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली महत्त्वाची, ती म्हणजे समय पालन होय. आपण वक्तशीरपणा हा आपल्या अंगामध्ये बाणवला पाहिजे आणि योग्य गोष्ट योग्य वेळीच केली पाहिजे. ती गोष्ट करण्यामध्ये चालढकल करता कामा नये. म्हणून प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणं म्हणजे व्यायाम वेळच्या वेळी केला पाहिजे, आहार वेळच्या वेळी घेतला पाहिजे, एखादा महत्त्वाचा जो डिसिजन असेल, निर्णय असेल, तो देखील आपण वेळच्या वेळी घेतला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आपण वेळ दिली असेल की मी तुझ्याकडे 7 वाजता येतो, तर आपण 5 मिनिटं अगोदरच तिथं पोचलं पाहिजे असं ते सांगायचं. मग दुसऱ्याला दिलेली वेळ ही आपण नेहमी पाळली पाहिजे आणि त्या वेळेची आपण कदर केली पाहिजे. म्हणून समय पालनाचं महत्त्व त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. तो देखील एक महत्त्वाचा विचार आम्ही त्याच्यामध्ये शिकलेलो आहे. त्यानंतर ते आम्हाला नेहमी असं सांगायचं आहे की ज्ञान घेत असताना आपण प्रात्यक्षिकं हे देखील महत्त्वाचं मानलं पाहिजे. म्हणजे केवळ थिअरॉटिकल नॉलेज किंवा पुस्तकी ज्ञान मिळून चालणार नाही, तर आपण प्रात्यक्षिकाचं देखील ज्ञान, प्रात्यक्षिकामधून देखील ज्ञान आत्मसात केलं पाहिजे असं ते नेहमी सांगायचं. त्यामुळे आमच्या BYK महाविद्यालयामध्ये त्यांनी जेव्हा रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम आणला, त्या रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या तरुण वयापासूनच प्रात्यक्षिकांचं ज्ञान कसं देता येईल हे त्यांनी त्यावेळी पाहिलेलं आहे. 1983 सरांनी BYK महाविद्यालयामध्ये रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राम आणला आणि आज आपण पाहतोय की नवीन शैक्षणिक धोरण 2020चं जे आहे, त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील सरांनी 1983 जे उपक्रम राबवले रिस्ट्रक्चरिंग प्रोग्राममध्ये BYK कॉलेजच्या, तेच उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील शासनाने आज आणलेले असं आपल्याला दिसून येतं. याच्यावरून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आज जे उपक्रम आपण राबवायला सुरुवात केली आहे, ते सरांनी 1983 कसे राबवले होते याच्यावरून सरांची दूरदृष्टी ही दिसून येते. कार्यकर्त्यांना ते नेहमी सांगायचे की तुम्ही 10 वर्षानंतरची काय परिस्थिती असेल त्याचं आपण ती डोळ्यासमोर आणली पाहिजे आणि ती दृष्टी अवलोकन करून, दूरदृष्टी ठेवून त्या 10 वर्षानंतरची काय परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीला आपण सामोरं कसं जाऊ त्याचं नियोजन आतापासूनच केलं पाहिजे असं ते सांगायचं. म्हणजे केवळ जवळचं पाहून आपल्याला चालणार नाही, तर लांबवर आपण बघितलं पाहिजे आणि दीर्घकाळाचं नियोजन करून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची तरतूद ही आपण केली पाहिजे असं ते आम्हाला सांगायचं. त्यांनी आम्हाला दिलेला आणखीन एक विचार, विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आम्हा सर्व प्राध्यापकांना दिलेला विचार, हा देखील मला इथं सांगितला पाहिजे. आणि तो म्हणजे प्राध्यापकानं किंवा शिक्षकानं विद्वान तर असलं पाहिजेच, ही पहिली गोष्ट, परंतु एक चांगला कार्यकर्ता देखील त्यांना राहिलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येतं, प्राध्यापक हे पुस्तकी ज्ञान घेतात, PhD सारख्या सर्वोच्च पदव्या संपादन करतात, परंतु त्यांचं ज्ञान हे बऱ्याच वेळेला पुस्तकी स्वरूपाचं राहतं आणि टेबल वर्कमध्ये ते प्रवीण होतात. मात्र सर नेहमी सांगायचे की तुमच्या जीवनामध्ये टेबल वर्कला जितकं तुम्ही महत्त्व द्याल, तितकंच महत्त्व फील्ड वर्कला देखील दिलं पाहिजे. म्हणून प्राध्यापकांना विद्वान तर झालं पाहिजेच, परंतु त्यांना चांगला कार्यकर्ताही झालं पाहिजे आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं, सेमिनार्स, कॉन्फरन्सेसचं आयोजन करणं, विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचं नियोजन करणं, हे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे अवगत झालं पाहिजे. सरांनी आणखीन दिलेला आम्हाला एक जीवन मंत्र म्हणजे असा, तो म्हणजे राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. राखावी बहुतांची अंतरे म्हणजे काय? अनेकांची मनं आपल्याला जपता आली पाहिजेत. अंतर याचा अर्थ मन, बहुतांची अंतर याचा अर्थ लोकांचं मनं जपून आपण आपलं वर्तन आणि आचरण ठेवलं पाहिजे. लोकांची मनं जपली म्हणजे काय होतं, तर आपल्याला अनेक लोकांशी चांगला परिचय होतो, अनेक लोकांशी आपले स्नेहबंध निर्माण होतात, अनुबंध निर्माण होतात. अनुबंध हा सरांचा एक फार आवडता शब्द होता. त्यांनी त्यांच्या निवासस्थानाचं नाव देखील अनुबंध असं ठेवलेलं होतं आणि ते नेहमीच सांगायचे की समाजातल्या विविध घटकांशी आपण आपले अनुबंध प्रस्थापित केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये निश्चितपणे यश प्राप्त होईल. कारण आपण कितीही कार्यक्षम असलो व्यक्तिशः, तरी आपल्याला एकट्याला सगळी कामं करता येत नाहीत. आपल्याला आपलं इच्छित काम करण्यासाठी, मग ते व्यक्तिगत स्वरूपाचं काम असो, कौटुंबिक स्वरूपाचं काम असो
किंवा संस्थात्मक स्वरूपाचं काम असो, त्याच्यासाठी आपल्याला इतर लोकांचं सहकार्य लागतच असतं. आणि हे जर सहकार्य आपल्याला मिळवायचं असेल तर लोकांशी आपण चांगले अनुबंध प्रस्थापित करणं, लोकांशी चांगल्या प्रकारचा जनसंपर्क हा प्रस्थापित करणं हे अत्यंत आवश्यक आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं, आवर्जून सांगितलेलं आहे. त्यांनी आणखीन जो आम्हाला विचार दिला तो म्हणजे तुमच्या हॅबिट्स, सवयी या चांगल्या असल्या पाहिजेत. किंबहुना ते एक 4 सूत्री समीकरण आम्हाला नेहमी सांगायचे. आपल्याला कॅश हा प्रोग्राम राबवता आला पाहिजे. कॅशचं स्पेलिंग ते सांगायचे KASH. के म्हणजे नॉलेज, आपल्याला सर्व विषयांचं ज्ञान पाहिजे. ए म्हणजे ॲटिट्यूड, आपला ॲटिट्यूड, आपला दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मकच असला पाहिजे. एस म्हणजे स्किल्स, आपल्याला जीवनामध्ये विविध प्रकारची स्किल्स, विविध प्रकारची कौशल्य ही आत्मसात करता आली पाहिजे. आणि एच म्हणजे हॅबिट्स. तर या हॅबिट्सवर त्यांचा फार भर होता की तुम्हाला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत, तुमच्या सर्व सवयी चांगल्या पाहिजेत. तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा तुमचा विवाह होईल, तुम्हाला मुलं होतील, मुलांवर देखील तुम्ही चांगले संस्कार केले पाहिजेत, त्यांना चांगल्या सवयी लहानपणापासूनच लागल्या पाहिजेत. तुम्ही शालेय शिक्षक असाल तर शाळेतल्या मुलांना चांगल्या सवयी कशा लागतील याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कॉलेजचे प्राध्यापक असाल तरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी तुम्ही रुजवल्या पाहिजेत. त्यामुळे हॅबिट्सला, चांगल्या सवयींना जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे, हा विचार आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे. असे अनेक विचार त्यांनी वेळोवेळी मांडलेले आहेत. त्याशिवाय आणखीन एक ते नेहमी आम्हाला सांगायचे की निर्भय बना. निर्भय बनणं फार आवश्यक आहे. निर्भय बना याचा अर्थ कुठल्याही गोष्टीला घाबरण्याचं कारण नाही. या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला घाबराल. नेपोलियननं देखील सांगितलेलं आहे की 6 प्रकारच्या एकूण भीती होत्या. एक म्हणजे आजारपणाची भीती, एक म्हणजे वृद्धपणाची भीती, तिसरी म्हणजे बदनामीची भीती, चौथी म्हणजे प्रिय व्यक्तीचा वियोग होण्याची भीती, 5वी भीती म्हणजे मरणाची भीती, आपल्याला कधीतरी मरण ओढवेल, आणि 6वी भीती म्हणजे अज्ञाताची भीती. अज्ञाताची भीती याचा अर्थ काय होणार आहे पुढे माहिती नाही आपल्याला, हे जे आपलं अज्ञान असतं त्याच्यामुळे निर्माण होणारी भीती. तर या 6 प्रकारच्या भीतींवर आपल्याला मात करता आली पाहिजे, असं आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला नेहमी सांगितलं. त्यासाठी अनेक मोठमोठ्या लोकांची त्यांनी उदाहरणं दिली. महात्मा गांधींनी कसं सांगितलं होतं, निर्भय बनो, हा संदेश महात्मा गांधींनी देखील दिलेला आहे. नेपोलियन, जो अजिंक्य योद्धा म्हटला जातो, त्याने देखील सर्व प्रकारच्या भीतीवर आपल्याला मात करता आली पाहिजे, असं नेपोलियन आपल्या सैन्याला नेहमी सांगायचा. आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला हे शिकवलं आहे की कोणत्याही व्यक्तीला घाबरायचं कारण नाही, कोणत्याही परिस्थितीला घाबरायचं कारण नाही. तुम्ही जर तुमच्या वाटेने निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे वाटचाल करत असाल तर या जगातली कोणतीही गोष्टी तुम्हाला घाबरू शकणार नाही. त्यामुळे निर्भयपणा, कोणत्याही गोष्टीला घाबरू नका, हे सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणखीन एक सरांनी आम्हाला सांगितलं ते म्हणजे संघभावनेनं आपल्याला काम करता आलं पाहिजे. आपण आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये जर काम करत असू, आपल्याला चांगल्या प्रकारची टीम निर्माण करता आली पाहिजे. आपला संघ, आपली टीम एक चांगल्या प्रकारची बळकट टीम आपल्याला तयार करता आली पाहिजे. कार्यकर्ते आपण घडवले पाहिजेत. कार्यकर्त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे, त्यांना वेळप्रसंगी आधार दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी हिमतीनं आपण उभं राहिलं पाहिजे, त्यांची सुखदुःख जाणून घेतली पाहिजेत आणि त्यांना सांभाळता आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे कार्यकर्ते सांभाळले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून संघभावनेनं आपण एकत्रितपणे चांगलं काम कसं करू शकू आणि आपण ठरवलेली नियोजित उद्दिष्ट कशी साध्य करू शकू यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हा विचार आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला दिला. सर नेहमी सांगायचे की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे. प्लॅनिंग आणि प्रभावी अंमलबजावणी त्याची, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, हे आपल्या जीवनातले परवलीचे शब्द बनले पाहिजेत, असं ते सांगायचे. त्यामुळे कोणतीही गोष्ट, जरी आपल्याला एखादी पिकनिक आयोजित करायची असेल, सहल आयोजित करायची असेल, तरी त्याचं काटेकोर नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे की किती वाजता आपल्याला निघायचं आहे, कोणत्या वाहनानं जायचं आहे, बरोबर कोणत्या वस्तू आपल्याला न्यायच्या आहेत. अगदी या बारीक-सारीक गोष्टींपासून आपल्याला त्या सहलीचं नियोजन करता आलं पाहिजे. एखादं सेमिनार, हे कशाप्रकारे सेमिनारचं आयोजन करावं हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो. आणि त्यामुळेच मी जेव्हा चांडक बिटको नाशिक रोड महाविद्यालयाचा प्राचार्य होतो, त्यावेळेला आमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाबाबत त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला सांगितलं
की पुढच्या 50 हा जो सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आहे नाशिक रोड महाविद्यालयाचा, हा 50 महिन्यांचा कालावधी हा तुमचा सुवर्णमहोत्सवी कालावधी आहे. आणि या 50 महिन्यांमध्ये तुम्ही दर महिन्याला एक याप्रमाणे सेमिनारचं एक तुम्ही आयोजन करा. म्हणजे पुढील 50 महिन्यामध्ये 50 सेमिनारचं तुम्ही आयोजन करा, हे त्याने आम्हाला सांगितलं. सुरुवातीला मला ते थोडंसं कठीण वाटलं की अरे लागोपाठ 50 सेमिनार आपण कसे घेऊ. पण शेवटी मी माझ्या सहकारी प्राध्यापकांना तयार केलं की आदरणीय डॉक्टर गोसावी सरांना आपल्याला दिलेला हा आदेश आहे आणि तो आपण यशस्वीपणे अंमलात आणलाच पाहिजे. आणि हळूहळू मी सर्व प्राध्यापकांना बरोबर घेऊन एका सेमिनारचं आयोजन केलं. पुढच्या महिन्यामध्ये दुसऱ्या सेमिनारचं आयोजन केलं आणि यशस्वीपणे 50च्या 50 सेमिनार आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वीपणे संयोजन केलं त्या. हे मला इथं अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि याचं कारण आदरणीय डॉक्टर गोसावी सरांनी आम्हाला दिलेली प्रेरणा. सेमिनारचे देखील ते बारकावे सांगायचे. रिसोर्स पर्सन कोण कोण असले पाहिजेत, सेमिनारचे किती सेशन्स असले पाहिजेत, सेमिनार वेळच्या वेळी सुरू झाला पाहिजे, वेळच्या वेळी ते सेशन संपलं पाहिजे, त्याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. नुसती भाषणं ठेवून चालणार नाही. भाषण झाल्यानंतर 15 मिनिटं प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. प्रत्येक सेमिनारमध्ये एखादी तरी ग्रुप ॲक्टिव्हिटी पाहिजे. म्हणजे समूह चर्चा करणं, वेगवेगळे ग्रुप्स पाडणं, त्यांच्यामध्ये आपापसात चर्चा घडवून आणणं, हे जमलं पाहिजे, हे ते सांगायचं. म्हणजे सेमिनारचं देखील नियोजन किती काटेकोरपणे केलं पाहिजे, मायन्युटली केलं पाहिजे, हे ते सांगायचे आणि आम्ही ते अंमलात आणत जायचो. त्यामुळे नियोजन हा देखील एक महत्त्वाचा भाग त्यांनी आम्हाला जीवनामध्ये शिकवला. अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कामामध्ये तर त्यांनी आम्हाला खूपच सातत्याने प्रेरणा दिली. असं म्हणतात की सर्वसामान्य टीचर जे असतात, प्राध्यापक असतात, ते आपल्याला माहिती देतात. शिक्षक, सर्वसामान्य प्राध्यापक, बऱ्यापैकी जे प्राध्यापक असतात ते नुसती माहिती देत नाहीत, तर ते प्रॅक्टिकल नॉलेज देखील देतात. बऱ्यापैकी प्राध्यापक, जे चांगले प्राध्यापक असतात किंवा चांगले टीचर्स असतात, ते आपल्याला अतिशय डिटेलमध्ये जाऊन एक्सप्लेनेशन करतात, स्पष्टीकरण पण देतात. परंतु जे ग्रेट टीचर्स असतात ते आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. तर आदरणीय डॉक्टर गोसावी सर हे ग्रेट टीचर्सपैकी एक होते आणि म्हणूनच त्यांना मास्टर टीचर ऑफ द मिलेनियम हा एक सर्वोच्च किताब, सर्वोच्च सन्मान हा त्यांना प्राप्त झालेला होता. त्यामुळे त्यांनी आम्हा सर्वांना प्रेरणा दिली शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. तेव्हा मी असेन, आमच्या सचिव, आमच्या संस्थेच्या सचिव प्राचार्य डॉक्टर सौ दीप्तीताई देशपांडे असतील, डॉक्टर सुहासिनी संत मॅडम असतील, आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय डॉक्टर गोसावी सरांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं संस्थेच्या कामामध्ये कार्यरत राहिलो. आणि आज देखील त्यांनी जी आम्हाला जीवनमूल्य दिली, त्यांनी आम्हाला जे विचारधन दिलं, त्याला अनुसरून आणि त्याच पायवाटेने आम्ही जात आहोत. आणि त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलानं आणि संघभावनेनं गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुणात्मक आणि संख्यात्मक विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहणं हीच खऱ्या अर्थानं आदरणीय डॉक्टर गोसावी सरांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. म्हणून त्यांचं विचारधन मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांचं विचारधन आणि त्यांनी दिलेली जीवनमूल्य अंमलात आणण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना देवो, अशा प्रकारची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आदरणीय डॉक्टर गोसावी सरांच्या स्मृतीस, पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे विचार इथे थांबवतो. धन्यवाद.